नमस्कार मित्रांनो, मस्क कुटुंबाचा गुंतागुंतीचा कडवा प्रकार, एलॉन आणि एरॉल मस्क मधील अनकही कथा। नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की जगातील एक अतिशय चर्चित आणि कधी कधी लपलेली एक धक्कादायक गोष्ट, मस्क कुटुंबातील एका अनोख्या वादाचा भाग। एलॉन मस्क आणि जगातील तंत्रज्ञानाचा हिरो, त्याचा वेगळाच संघर्ष। आपल्याला सर्वांना मस्क कुटुंबातील प्रसिद्ध व्यक्ती एलॉन मस्क यांचं नाव माहीतच आहे। टेस्ला, स्पेसएक्स यांसारख्या कंपन्यांचे ते कर्णधार, सोशल मीडियावर अगदी धुमाकूळ घालणारे आणि डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर परत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ते एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे। पण याच एलॉन मस्कच्या वैयक्तिक जीवनात एक असा वाद आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे। त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या वडिलांपासून म्हणजेच आजोबांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। एरॉल मस्क भारतात चर्चेचा केंद्रबिंदू। एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क भारतात विशेषतः अयोध्येच्या राम मंदिराला भेट देऊन चर्चेत आले आहेत। व्यावसायिक भेटी, विविध व्यासपीठावर त्यांचे भाषण आणि भारतातील त्यांच्या वाढत्या व्यावसायिक संबंधांनाही चर्चा वाढली आहे। परंतु या कुटुंबातील एक अंधारमय पैलू समोर आला आहे जो एलॉन मस्कसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठा प्रश्न बनला आहे। एक गडद कौटुंबिक इतिहास आहे। एलॉन मस्क हे एरॉल मस्क आणि त्यांच्या पहिल्या पत्नी माय मस्क यांचे अपत्य आहेत। हे लग्न 1970 ते 1979 या काळात चाललं, पण या नात्यात काहीसा अंधार दडलेला होता। माय मस्क यांनी एरॉलवर आरोप केला की तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होती, चाकू घेऊन मागे लागणं, धमक्या देणं, हे सगळं होत म्हणे। पण एलॉन मस्क मात्र या गोष्टी वारंवार नाकारतात। पण इथून पुढचं प्रकरण तर अजून धक्कादायक आहे। सावत्र नात्यांचा वाद। 1979 मध्ये एरॉल मस्क यांचं दुसरं लग्न हायडे बेजून हाईड या नावाच्या महिलेबरोबर झालं। त्यावेळी त्या महिलेला जना बेजून हाईड नावाची 4 वर्षाची मुलगी होती, म्हणजे एरॉल मस्क यांची सावत्र मुलगी। लग्न काही काळ टिकलं नाही, दोघं विभक्त झाले। पण 2014 मध्ये हीच जना एरॉल मस्क यांच्या संपर्कात परत आली, म्हणजे जना बेजून हाईड ही मस्क यांच्या संपर्कात परत आली। तिचं वैयक्तिक आयुष्य खडतर चाललं होतं। एक 8 वर्षाची मुलगी तिच्याजवळ होती। ती मदतीसाठी आपल्या माजी सावत्र वडिलांकडे आली, पण हळूहळू हे नातं सावत्र बाप आणि मुलगीचं न राहता प्रेम संबंधात बदललं। 2017 मध्ये जनाने एका मुलाला जन्म दिला, इलियट यश, की जो की एरॉल मस्क यांचा मुलगा होता। यानंतर 2019 मध्ये दोघांना एक मुलगीही झाली। हो, हे कुठलंच सिनेमा नाही, ही माहिती खुद्द एरॉल मस्क यांनी एका मुलाखतीत दिली आहे। आणि जेव्हा ही बातमी एलॉन मस्क पर्यंत पोहोचली तेव्हा ते आग बबूला झाले। तेव्हापासूनच त्यांनी ठरवलं, आपल्या मुलांना आपण कधीही त्यांच्या आजोबाजवळ जाऊ देणार नाही। वैयक्तिक आयुष्य की संस्कृतीचा प्रश्न हा मुद्दा फक्त कौटुंबिक भांडणापुरता मर्यादित नाही, तर यामागे सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्न देखील आहेत। आपण मानव आहोत, प्रजननासाठी आलो आहोत असं म्हणणं केवळ जीवशास्त्राच्या पातळीवरच माणसाचा विचार करणं असेल, किंवा त्यात काहीतरी खोलवरची ताणतणाव, पारंपरिक मूल्यांचं भंग आहे। भारतीय संस्कृतीचा अभिमान, जागतिक संस्कृतीक अनमोल ठेवा आहे। मित्रांनो, या मस्क कुटुंबाच्या कहाणीत आपण पाहिलं की कौटुंबिक नाते आणि संस्कार किती महत्त्वाचे असतात। भारतीय संस्कृतीत ही नाती आणि संस्कार फार खोलवर रुजलेले आहेत। परिवाराला, मोठ्यांना आणि परंपरांना आदर देणं हे आपलं सांस्कृतिक मूल्यमापन आहे। आजच्या युगात पश्चिमी फॉरेन संस्कृतीचा प्रभाव वाढला आहे। अनेकदा आपण आपली भारतीय संस्कृती बाजूला ठेवून त्या परदेशी जीवनशैलीला स्वीकारत आहोत। पण हे लक्षात ठेवा,
आपली संस्कृती हीच आपली ओळख आहे. भारतीय संस्कृतीने शेकडो वर्ष सांभाळलेले नाते, संस्कार, प्रेम आणि आदर हेच आपल्याला खऱ्या अर्थाने जोडून ठेवतात. त्यामुळे मित्रांनो, या गुंतागुंतीच्या त्रासदायक कौटुंबिक घटना पाहून देखील भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि तिचे आदर आपण कधीही कमी करू नये. आपण आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबाला, आपल्या परंपरांना जपायला हवं. कारण आपण आपली संस्कृती जपली नाही तर समाज आणि देश यांचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. म्हणून तुम्हाला या विषयावर काय वाटतं? भारतीय संस्कृती जतन करण्यासाठी आपण काय करू शकतो? खाली कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की मांडावेत आणि अशाच प्रेरणादायक विचारप्रवर्तक विषयासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद.